नमस्कार. श्री स्वामी समर्थ. येत्या बुधवारी म्हणजे 16 तारखेला कोजागिरी पौर्णिमा सुरू होते आहे आणि तिची समाप्ती जी आहे ती 17 तारखेला गुरुवारी होत आहे. 16 तारखेला रात्री 8:41 साधारण ती चालू होते आणि तिची समाप्ती दुसऱ्या दिवशी गुरुवारी 4:56 आहे. तर जेव्हा आपल्याला पूजा करायची तर ती बुधवारी रात्री साधारण 10:30-11 वाजता आपल्याला करायची आहे. पण त्याच्या आधी ज्यांनी कुबेर आत्ता नवीन आणलेले आहेत, कुबेराची मूर्ती जी नवीन आणलेली आहे त्यांच्यासाठी ती स्थापना कशी करायची ते कुबेराची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर ह्या कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी मांडायची, पूजा काय करायची हे सगळं सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता ज्यांनी कुबेराची जी मूर्ती नवीन आणली आहे त्यांच्यासाठी सांगते. एक ताम्हण घ्या, त्याच्यात थोड्याशा अक्षता ठेवून ती मूर्ती आपल्याला त्यात ठेवायची आहे आणि त्याला अभिषेक घालायचा आहे. पण कुबेराला अभिषेक घालताना फक्त मधानी घालतात, त्याला दूध वगैरे काही चालत नाही. त्याच्यामुळे त्या कुबेरावर पहिल्यांदा थोडंसं पाणी घालून मग मधानी आणि नंतर परत पाण्याने असं 21 वेळा तुम्हाला करायचा आहे. तो अभिषेक घालायचा आहे आणि तो अभिषेक घालताना 21 वेळा तुम्हाला त्याचा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम कुबेराय नमः स्वाहा. ओम कुबेराय नमः स्वाहा. तर हा मंत्र म्हणून 21 वेळा पाणी वगैरे घालून स्वच्छ करायचे आहे. त्याच्यानंतर उत्तरेला एक पाट ठेवायचा आहे, त्याच्यावर पिवळं वस्त्र ठेवायचं आहे, कारण कुबेराचा रंग हा पिवळा मानला गेलेला आहे. त्या पिवळ्या वस्त्रावर मध्यभागी थोडीशी अक्षता ठेवायची आणि मग ती स्वच्छ जी आपण मूर्ती केली आहे, पाण्याने पुसलेली आहे, ती त्याच्यावर ठेवायची आहे. मग त्याला हळद कुंकू अक्षता फूल पिवळं फूल वाहा. त्याचबरोबर त्याला नैवेद्य दाखवा आणि तुपाचा दिवा ठेवा. तर नैवेद्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे तर रव्याचा लाडू किंवा बेसनाचे लाडू किंवा केळ किंवा बर्फी, पिवळी बर्फी असं काहीही तुम्ही दाखवलं तरी चालू शकतं. हे झालं आपली सकाळची पूजा कुबेरांची, त्यांची स्थापना झाली थोडक्यात. आता संध्याकाळी काय करायचं आहे, जेव्हा रात्री 10:30-11 नंतर तुम्हाला कोजागिरीची पूजा मांडायची आहे. तर ती पूजा कशी मांडायची आहे, पूर्व पश्चिम बसायचं आहे, तुम्हाला पाठ ठेवायचा आहे, त्याच्यावर लाल वस्त्र म्हणजे पांघरायचं आहे. ते लाल वस्त्र अंथरल्यानंतर एक कलश घ्यायचा आहे, तो तांब्याचाच असावा शक्यतो. त्या कलशामध्ये पाणी, त्याच्यानंतर 1 रुपया, हळद कुंकू, सुपारी आणि कलशाला स्वस्तिक काढा आणि विड्याची पानं न ठेवता त्याच्यात आंब्याची 5 पानं म्हणजे डाळी जी असते ती ठेवायची आहे. हे झालं आपलं इंद्राचं प्रतीक. जेव्हा आपण इंद्राची पूजा करणार आहोत त्यासाठी हे इंद्राचं प्रतीक झालं. हे थोडंसं मागं ठेवायचं आहे. त्या पुढे कलशाच्या पुढे आपल्याला काय ठेवायचं आहे, 4 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. त्या म्हणजे पहिली तांदूळाची रास घ्यायची, त्याच्यावर गणपती, दुसऱ्या राशीवर लक्ष्मी, तिसऱ्या राशीवर आपला कुबेर आणि चौथी रास म्हणजे चंद्राची. जर तुमच्याकडे ह्याच्यापैकी कुठलीही मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता, म्हणजे गणपतीची किंवा लक्ष्मीची, कुबेराची. आणि जर नसेल तर तुम्ही त्याचं प्रतीक म्हणून सुपारीही ठेवू शकता. ह्या सगळ्यांची पूजा करताना हळद कुंकू व्हायचं आहे, फुलं व्हायची आहेत आणि त्याच्यानंतर आपण जी लक्ष्मी ठेवलेली आहे तर तिला पायापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे, कुंकवाचा अभिषेक करायचा आहे आणि तेव्हा मात्र तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. 16 आवर्तनं ती करायची आहेत आणि आपण जे दूध करणार आहोत, जे आटवतो आपण दूध त्या दिवशी, तर त्याचा नैवेद्य ह्याला दाखवायचा आहे. जर समजा तुम्हाला हे शक्य नसेल तर एक प्रभावी हा उपाय आहे. तर तो म्हणजे असा आहे की आपले जे गॅलरीतनं चंद्र दिसत असेल तर चंद्राला औक्षण करायचं आहे, म्हणजे चंद्राची पूजा झाली आणि आपल्या घरातल्या देवासमोर बसा तुम्ही. त्याच्यानंतर आपल्या घरातली लक्ष्मी, जर समजा तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा मेरूयंत्र असेल तर त्यापैकी काही एक ताम्हणात घ्या. त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करा आणि 16 वेळा श्रीसूक्ताचं आवर्तन मात्र नक्की करा. तर ही एक साधी पद्धत झाली. ह्यानी काय होणार आहे तर आपलं कुंकुमार्चन जे महत्त्वाचं आहे हे तुमचं केलं जाईल आणि शिवाय जी पूजा तुम्हाला म्हणजे शक्य नाही आहे मांडायला तर ते न करता दोन्ही म्हणजे आपली चंद्राचीही पूजा होते औक्षण केल्यामुळे आणि जे कुंकुमार्चनाला महत्त्व आहे तेही होतं आहे. तर हे 2 झालं. त्याचबरोबर आपण जे दूध आटवणार आहोत तर त्याचा नैवेद्य चंद्रालाही दाखवायचा आहे आणि देवीलाही दाखवायचा आहे, म्हणजे तुमची ही पूजा इथे समाप्त होते. ह्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र मात्र नक्की एकदा तरी वाचा कुंकुमार्चन झाल्यावर, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्याची 1 माळ नक्की करा. कारण आपल्याला माहिती आहे जिथं नारायण असतात तर तिथे लक्ष्मीही असतेच. त्यामुळे ह्या दिवशी नारायणाचीच म्हणजेच विष्णूंची सुद्धा सेवा केली जाते.
तर अशा प्रकारे ही पूजा तुमची कोजागिरीला पूर्ण होते. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही जी कुबेराची आपण मूर्ती ठेवलेली आहे त्या पूजेमध्ये, तर ती कुबेराची मूर्ती आपल्या देवघरात ठेवतात. खरं म्हणजे कुबेर हा यक्ष आहे आणि ह्याची मूर्ती आपण देवघरात ठेवत नाही. पण लक्ष्मीपूजनला परत हाच कुबेर आपल्याला आपल्या पूजेमध्ये घ्यायचा असतो. त्याच्यामुळे ह्या 8-10 दिवसांमध्ये तुम्ही ती आपल्या देवांबरोबर ठेवू शकता, तिची पूजा करू शकता. तर लक्ष्मीपूजन झाल्यावर मात्र ही जी मूर्ती आहे कुबेराची, तर ती आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये उत्तरेला तोंड करून ठेवायची आहे. आता ज्यांना ज्यांना आम्ही मोत्याची अंगठी धारण करायला सांगितली आहे, तर त्यांनी काय करा, ती अंगठी एक रात्रभर तुम्ही चंद्रप्रकाशात ठेवा. कारण ह्या दिवशी चंद्राचं जे किरणं आहेत तर त्या अंगठीवर पडल्यामुळे त्याच्यातली जी शक्ती आहे ती वाढायला मदत होते. त्याचबरोबर तर त्याचं शुद्धीकरण होतं. त्याचे इफेक्ट्स जे आहेत आपण परत धारण केल्यानंतरचे ते परत तसेच मिळतात आपल्याला. म्हणून ह्या दिवशी मोत्याची अंगठी ही तुम्ही चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवा. ज्यांना मोत्याची अंगठी हवी आहे तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून ती तुम्ही घेऊ शकता. ज्यांना सांगितले आहे. कारण मोती का घालतो आपण, त्याचं कारण असं की चंद्र हा मनाचा कारक मानला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे ही मोत्याची अंगठी घालायला सांगतात. समजा ज्यांना डिसिजन मेकिंग करायला खूप त्रास होत असेल किंवा सारखं मन स्थिर नसेल किंवा प्रत्येक गोष्टीत द्विधा मनस्थिती असेल, तर अशांना सांगतात की तुम्ही मोत्याची अंगठी धारण करा. त्याच्यामुळे त्यांनी हे पण करायचं आहे. तर अशा प्रकारे हे दोन्ही उपाय तुम्ही करा. याच्यातलं जे जमेल ते नक्की करा. याने खरंच फायदा खूप होतो. कारण मीही हे नेहमी करत असते, तुम्हीही करा. आणि ह्या दिवसाला कुंकुम अर्चन करायचं किंवा पूजा करायची का महत्त्व आहे हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ जो आहे त्याची लिंक मी खाली देत आहे, तोही तुम्ही बघा जर बघितला नसेल तर. म्हणजे कुंकुम अर्चनचं तुम्हाला महत्त्वही कळेल आणि ह्या दिवसाला का महत्त्व आहे हेही कळेल. चला तर मग परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी